मला काहीच कळायला मार्ग नाही. म्हणजे मगाशी मी हे बिझनेसची आयडिया वगैरे सांगितलं तेव्हा तर केवढे खुश होते. मग अचानक काय झालं असेल? तुझ्या आई बापांनी तिला असं जनावरासारखं बांधून ठेवले दावणीला. ती तरी बिचारी काय करणार? अगं आजी, मग काय आयुष्य असं रडत कुडतच काढायचं आहे का? हे बघा, एक गोष्ट क्लिअर आहे, राधाशिवाय या बिझनेसच्या आयडियाला काहीही अर्थ नाही. विराजस, काही महिने तू मिसळ केंद्रावर होतास ना, ते ग्राउंड रिसर्च करण्यासाठी. अरे मग तुला मसाला बनवता येत असेलच ना? अरे कसं शक्य आहे? अरे मसाला बनवणं एवढं सोपं नाहीये. अरे जरी बिराजसने जमवला मसाला बनवण्याचं, तरी राधाच्या आजची चव त्याला थोडीच येणार आहे. शिवाय राधाच नाही म्हणते तर तिला तिच्या कामातून वेळ काढणं जरा कठीणच दिसतंय. हेच सगळं आयुष्यभर करताना मला तुला नाही बघायचंय राधा. अख्खं आभाळ कवेत घेण्याची तुझ्यात ताकद आहे. तुला त्याची जाणीव करून द्यावी लागेल. या सगळ्यातून तुला बाहेर काढण्यासाठी काहीतरी मार्ग असेलच आणि तो मी शोधणारच. बेस्ट मोलकरीण मिळाली माझ्या मैत्रिणीला. तुमची राधा या घरची मोलकरीणच आहे. आणि विराजस, हे काय तुझा युनिफॉर्म कुठे आहे? अरे बघतोस काय, ड्रायव्हर आहेस ना? हो असं. हा थांब थांब, हा बस बस. मै आता इथेच बसायचा. आता सारखं सारखं मी तुझ्या मागे मागे नाही येणार आहे. असं पण राधाताईने माझा अख्खा मूड घालवलाय. आता काय झालं? अगं शॉवर आला होता आणि त्याच्यासोबत राधाताईच नव्हती आली. मला भेटायचं होतं तिला. काय? विराजस आला होता एकटाच? मला कोणी सांगितलं कसं नाही? अरे मी शेजारीच होते ना. अगं तेच ना, शॉवर आला होता आणि राधाताई नव्हती आली. तेच, ती का नाही आली? चंदूशेठ, राधा का नाही आली? विराजस एकटाच का आला? अहो काही अडचण आहे का? नाही नाही माई, नाही तसं काही नाही. ते